तर आज आपण खूप सुंदर जे घरामध्ये जे प्लॅस्टिकच्या पिशव्या आहे बघा, आपण भाजीपाला आणतो आणि अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला भेटत असतात. काही प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण कचरा भरण्यासाठी वापरतो, काही असेच पडलेल्या असतात. तर माझ्याकडे हा सफेद रंग आणि हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खूप होत्या आणि त्याच्यापासून मला एक आयडिया आली आणि खरंच मला वाटलं की चला ती आयडिया तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया. तर मी काही प्रोजेक्ट बनवत आहे मुलांच्या, तर त्या प्रोजेक्टसाठी थोडेफार मला मदत करायची आहे. तर ती मदत मी अशाच या व्हिडिओच्या साहाय्याने तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, माझ्याकडे ही प्लॅस्टिकची पिशवी होती आणि ती प्लॅस्टिकची पिशवी मी अशी कट करून घेतली. त्याचे कॉर्नर आणि बाकीचे जे हँडल होते वरचे ते सुद्धा मी अशी कट केले. कट केल्यानंतर बघा, ही पिशवी पूर्ण ओपन केली तर अशीच मोठी पिशवी बनते. तुम्हाला मी दाखवून देते बघा अशा पद्धतीने. तर पिशवी आपल्याला अशी मोठी पूर्ण करून घ्यायची आहे, थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याला आपल्याला अशी घडी घालायची आहे. तर बघा अशा घड्या घालून घेतल्या आपण आणि घडी घातल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा, ही आहे बंद बाजू आणि ही आहे ओपन बाजू. म्हणजे इकडे दोन्ही पार्ट समोरासमोर आले म्हणजे ती ओपन बाजू. तर अशा पद्धतीने अजून एक भाग आपल्याला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे 2 अशा पिशव्या आपल्याला लागणार आहे. तर मी परत या पिशवीचं दोन्हीही जे कॉर्नर आहे ते व्यवस्थित असे कट करते आणि सेम पद्धतीमध्ये जसं आपण तयार केलं होतं पहिला भाग तसाच तयार करून घ्यायचा आहे. तर हे थोडंसं व्यवस्थित करून घेते आणि याची घडी घालून घेते. बघा अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे. त्याच्यानंतर बघा, हे दोन्हीही पार्ट समोरासमोर आले पाहिजे. तर बघा, ही आहे बंद बाजू, ही समोरासमोर आपण घेतली आणि ही सगळी ओपन बाजू. त्याच्यानंतर आपल्याला याला बघा, मी तुम्हाला परत दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला याची जे आहे आपण प्लेटी पाडायची आहे स्किनवर जसं दाखवल्यानुसार. तर एक घडी इकडे आणि एक घडी इकडे. हे खूप सोपं आहे, सगळ्यांना जमेलच नक्की. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आपण बनवलेलं होतं त्याच्या अशा घड्या घालून घ्यायच्या आहे. तर बघा, मी सगळं एकमेकांवर असे व्यवस्थितपणे ठेवून घेते आणि त्याच्यानंतर अशा या घड्या पूर्ण कंप्लीट करते. कंप्लीट केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला स्टॅपलर मारायचं आहे. बघा, तुमच्याकडे समजा स्टॅपलर नसेल तर तिथे दोरासुद्धा तुम्ही वापरू शकता. दोऱ्याने याला गाठण मारू शकतात सफेद दोऱ्याने. तर मी स्टॅपलर मारून घेतलेला आहे आणि या साईडला आपल्याला याचे असे छोटेसे कोने कट करायचे आहे. जसं आपण फुलाला आकार देतो त्यानुसार असे कट करून घ्यायचे आहे. दुसऱ्याही साईडने सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. बघा अशी कट करून घ्यायची आहे आणि हा झालेला आहे असा एक पार्ट आपला तयार. नंतर आपल्याला हिरवी कॅरी बॅग घ्यायची आहे आणि तिचंही सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे, जसं आपण सगळ्या पिशव्यांचे कट केले तसंच. तर बघा, आपण हे पार्ट कट करून घेतले. नंतर ही पिशवी त्याच पद्धतीने सरळ अशी ओपन करून घ्यायची आहे, थोडं व्यवस्थित करून घ्यायची आहे. याला आपल्याला अशी घड्या घालायची आहे. तर बघा, मी जसे स्किनवर दाखवलं आहे तशा घड्या घालून घ्यायच्या आहे आणि त्याला एक छोटासा पाण्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, मी अशी घडी घातली आणि इथे आपल्याला छोटंसं पाण्याचा आकाराची पान बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने पान बनवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक तार. बघा, तार माझ्याकडे खूप कडक होती तर ती थोडीशी वाकवायला अवघड पडत होती. तुम्ही अशी तार घ्या की ती तार सहजपणे वाकेल. नाहीतर बघा, सुरसुऱ्या असतात, सुरसुऱ्याचं जे आपण जे आहे ते फेकून देतो त्या सुरसुऱ्यासुद्धा वापरू शकतात तुम्ही. माझ्याकडे होते पण मला सापडले नाही तर मी तार घेतली. तर ही तार थोडीशी फोल्ड करायला थोडासा कडकपणा होतं. ही तार खूप कडक होती पण तरी मी कसं बसं थोडीशी केलं हँडल. त्याच्यानंतर तुम्ही वाटलं असं परत एकदा व्यवस्थित अशी पातळ तार घ्या आणि ही जी फुलं आपण तयार केलं होतं याला आधी सगळं ओपन करून घ्या. बघा, याच्यावर आपण किती 2 कॅरी बॅग केले होते आणि घडी डबल टिबल घडी घातली होती. त्याच्यामुळे हे फुल खूप मोठं बनेल आणि इतकं सुंदर दिसेल. याच्या ज्या पाकळ्या आहे ना त्या एक एक करून तुम्हाला अशी मोकळ्या करून घ्यायला लागतील. तर बघा, मी जसं स्किनवर दाखवलेलं आहे त्यानुसार एक एक पाकळ्या अशा मस्त ओपन करून घ्या आणि सगळ्या व्यवस्थितपणे त्या पाकळ्या अशा सगळ्या मोकळ्या करा. इतकं सुंदर हे फूल बनतं. आणि मी आता पाकळ्या थोड्याशा मोकळ्या करून घेते पण तुम्हाला थोडंसं याच्यात दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आणि एक फूल आपलं तयार झालेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही खूप सुंदर सुंदर फुलं तयार करू शकतात. आणि हे जे आहे त्याच्यानंतर हे पान जे आहे हे पान आपण अशी तारेमध्ये अटकून घ्यायचं आहे आणि याला वरती ठेवायचं आहे. परत दुसरं ही पान आपण हे 3 पानाचं फूल बनवलेलं आहे. जसं आपण मोगरा म्हणतो, मोगरा टाईप, तसं ही फुलं आपलं तयार होणार आहे. आणि परत अशा अजून पद्धतीने तयार करून घेऊ. आणि हे जे प्लॅस्टिक आपल्याला उरलेलं होतं
तुम्ही या ठिकाणी एक छोटंसं ना दोरासुद्धा असे डबल टिबल गुंडाळून त्याला लॉक करू शकतात, म्हणजे ते पान आहे ना ते निसटणार नाही. या ठिकाणी तुम्ही लॉक करू शकता. जसं मी काय केलं होतं, आपलं सफेद दोरा किंवा आपला हिरवा दोरा आहे ना तो त्याने पॅक केला आणि त्याच्यानंतर हे आपण जे कॅरी बॅगचं थोडंसं उरलेलं होतं तिथे आपण त्याला गुंडाळत जाऊ. तर इथं व्हिडिओमध्ये दाखवताना एवढं काहीच फास्ट मी गुंडाळलं नाही, नंतर मी थोडंसं व्यवस्थित करून घेतलं. तर अशा पद्धतीने, किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाचा टेप असेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा टेपसुद्धा वापरू शकतात, किंवा प्लॅस्टिकचा स्ट्रो असेल तो सुद्धा वापरू शकतात. याच्यामध्ये तुम्ही काही वापरू शकतात. माझ्याकडे 2 फुलं मी तयार केले होते ते प्लॅस्टिकचे स्ट्रो वापरून, पण ते नेमकी ती प्रोजेक्टसाठी होते, ते माझा मुलगा घेऊन गेला. नाही तर ते असताना तुम्हाला मी नक्की दाखवलं असतं. आणि व्हिडिओ तुम्हाला हा आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू